मी घरच्यांपासून चोरून, लपून-छपून ब्लॉगिंग स्टार्ट केलंय. असं नाही की घरच्यांचा दबाव आहे, की नको बनवू व्हिडिओज वगैरे नको टाकू, असं काहीच नाहीये. घरून सगळ्यांचा सपोर्ट आहे. पण काही लोकांचं बोलणं वगैरे इतकं निगेटिव्ह झालं, इतकं निगेटिव्ह झालंय आणि त्याच्यामुळे मी पण निगेटिव्ह झाले. आणि कसं असतं दुसऱ्यांचं बोलणं जर एकदा मनाला लागलं, आपल्याला काही गोष्टी मनातून उतरल्या, की मग इच्छाच होत नाही. तर असंच झालं होतं. माझ्या आधी पण 2 चॅनल होते, परंतु लोकांचे काही बोलणे, काही टोमणे इतके लागले मनाला, की चॅनलच बंद करायची इच्छा होत होती. पण आता मी नवीन चॅनल स्टार्ट केलेलं आणि मला कसलीच निगेटिव्हिटी नको म्हणून हे चॅनल मी सगळ्यांपासून लपवलेलं आहे. ज्यावेळेस सगळ्यांना समजेल तेव्हा समजेल किंवा 100K झाल्यावर मीच सांगेन. तर पूजा करून झाल्याच्या नंतर मला जेवण पण बनवायचं होतं. जेवण बनवायला पण खूप उशीर होत होता कारण डबे द्यायचे होते. डब्यांचा टायमिंग पण झालेला. पण ते आवरत डाळ भात वगैरे कुकरला लावलेलाच होता मी. ते करतच मी पूजेचं वगैरे काम करून घेतलेलं आहे. पूजा उरकून घेतलेली आहे. तर डाळ शिजलेली आहे, भात झालेला आहे आणि इथं माझ्यासाठी मी गरम चहा घेतलेला आहे. चहाशिवाय ना माझे कामच होत नाहीत. चहा पाहिजेच आणि संध्याकाळची वेळ झालेली तर चहा उशिरा घेतला मी. नेहमी मी 6, 6:30 वाजता वगैरे चहा घेते, पण आज थोडा उशीर झालेला. तर त्या डाळीला फोडणी वगैरे टाकून घेतली. त्याच्यानंतर डायरेक्ट सगळं जेवण बनवून झाल्याच्यानंतर भाजी चपाती बनवून झाल्याच्यानंतर आमाऱ्याला डाळ भात दिला मी आणि अथर्व बघत होते. अथर्व दिसत नव्हता. तो यांच्यासोबत जेवायला नव्हता बसलेला. तो बेडरूममध्ये बसलेला. तर आमचं सगळ्यांचं जेवण झाल्याच्यानंतर रात्री ना अथर्वचा अभ्यास करून घेत होते मी आणि गणितं बघा अथर्वचे खूप चुकीचे होते. तर शिकवते हळूहळू त्याला कळेल सगळं.